Hello homeopaths. Today we have case of phimosis, the case for which renowned surgeon has advised circumcision and even asked patient to get hospitalized. When the patient came to me, a busy businessman asked whether we have any alternative in homeopathy. Considering that we have very small time, I probed every possible details. In that, we have chief complaint, desire aversion thermals, and of course the state of mind. Along with cracks and swelling of the penis, I found that he had recurrent episode of weakness and diabetes as well. Considering all this uh, totality, I have given single homeopathic remedy, and just within few days his improvement started. Not only his cracks and swelling decreased, but his episode of weakness also vanished. No more surgery required. Let's hear from patient. काय काय त्रास होत होता सांगा. आपण ट्रीटमेंट सुरू केली तेव्हा पहिल्यांदा. हां, फायमोसिस. सूज होती. त्याच्यानंतर कसं लक्षात आलं तुमच्या? लघवीला गेल्यानंतर जाणवायला लागलं की ते स्किन पाठीमागे सरकत नाहीये आणि सूज आलेली त्याच्यावरती आणि नंतर थोडेसे क्रॅक्स वगैरे दिसायला लागले. मग याच्यासाठी पहिल्यांदा काय केलं तुम्ही? थोडं सर्जनला दाखवलं, त्याच्याकडून अँटीबायोटिक घेतलेले. मला वाटलं फेब्रुवारीच्या मध्यावर है ना मॅडम? 15-16 फेब्रुवारी. काय सर्जन कडून ओपिनियन आला? त्यांनी सर्जरी करायला सांगितली. ते म्हणजे आपल्याला कट करावं लागेल तिथे आणि ते होईल व्यवस्थित. ह्याच्या आधी असा त्रास जास्त कधी झालतो तुम्हाला? नाही, कधीच नव्हता. आता तुम्हाला डायबिटीस पण बरेच वर्ष झाले. 6 ते 7 वर्ष झाले. म्हणजे हे अचानकच जाणवलं? बरोबर. मग आपले ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला काय फरक वाटला? हो, साधारण मला 8 दिवसात तिथे सूज वगैरे कमी आली आणि थोडंसं नॉर्मल याच्यात जाणवायला लागलं. आता सध्या किती टक्के चेंज वाटतो तुम्हाला त्या जागेत? साधारण 80 ते 85% मला चेंज वाटतो. कसा? आता नॉर्मल स्टेजला आहे. स्किन मुवमेंट होते पुढे मागे, क्रॅक्स वगैरे काही नाहीये.